वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्न सूप। याच्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली मिरची, काळी मिर्च पावडर, बारीक चिरलेलं आलं, शिमला मिर्च, कांदा, कोबू, गाजर, लसूण आणि स्वीट कॉर्न। तर आता आपल्याला जे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत त्याचा तिसरा भाग आपल्याला वाटून घ्यायचा आहे स्वीट कॉर्नचा। तर वाटताना आपल्याला पाणी घ्यावं लागेल। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे पेस्ट चांगली तयार होईल। आता हे आपण वाटून घेऊया। हे आपलं वाटून झालेलं आहे आणि पेस्ट बघा कशी बारीक झालेली आहे। आता पॅनमध्ये तेल घेऊया, 2-3 चमचे तेल, आलं, लसूण, बारीक चिरलेली शिमला मिर्च, कांदा, कोबू, गाजर। आता हे चांगलं आपल्याला फ्राय करायचं आहे, पण जास्त फ्राय नाही करायचं आहे। हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कॉर्न ॲड करायचे। कॉर्न पण भाजून झाले आहेत। आता मिरची आणि काळी मिरी पावडर ॲड करायचे। चवीनुसार मीठ ॲड करायचं ह्याच्यामध्ये आणि आता पाणी ॲड करायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर जे आपण स्वीट कॉर्न वाटून घेतलेले आहेत त्याची पेस्ट ॲड करायची। उकळी आल्यानंतर जे वरती फेस येतो तो काढून घ्यायचा। तुम्हाला जर आवडत असेल तर ठेवला तरी चालेल। आणि आपलं सूप रेडी आहे। मस्त छान झालेलं आहे आणि हे डाएटमध्ये पण तुम्ही सूप पिऊ शकता आणि असं थंडीमध्ये पावसामध्ये छान लागतं स्वीट कॉर्न सूप। तुम्ही घरी बनवून बघा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।